नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. तुम्ही पाहत आहात बातम्या 24 तास. आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते. आपल्यासोबत अकोला पूर्वमधून नागरिक या ठिकाणी शिवाजी पार्कवरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. संविधान सन्मान महासभेसाठी या ठिकाणी नागरिक उपस्थित झालेत. त्यांचं बाळासाहेबांविषयी काय मत आहे या संदर्भामध्ये अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत पूर्व अकोल्याचे मनोहर भाऊ बनसोड आपल्यासोबत जोडले गेले. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की नेमक्या महासभेविषयी त्यांना काय वाटतंय. त्यांनी या ठिकाणी याच्या बॅनरच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पूर्व पश्चिम चलो मुंबईचा नारा दिला. या संदर्भामध्ये अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्याकडून मनोहर भाऊ बनसोड यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. काय वाटते काय संपूर्ण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशामध्ये आज या देशामध्ये जी अराजकता माजलेली आहे, संविधानाची पायमल्ली करण्यात आलेली आहे आणि करण्यात येत आहे. त्याकरिता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण देशामध्ये गेल्या 40 वर्षापासून सर्व दलित बहुजन शोषित पीडित बहुजनांना आदिवासींना सोबत घेऊन सत्तेमध्ये घेऊन जात आहेत. मला 1996 पासून कार्य करत आहो. मी 1996 पासून मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे आणि मी सुद्धा कार्य करत आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये ज्या कोणत्या पक्षांनी आतापर्यंत कोणत्या जाती धर्माला छोट्या समाजाला सत्तेच्या गादीवरती कधी बसवलं नाही. शेवटी की या देशामध्ये संविधानामध्ये आर्टिकलमध्ये जे दिलेलं आहे, तृतीयपंथीला न्याय देण्याचा प्रयत्न, या देशामध्ये जो प्रयत्न जो झाला असेल, ग्रामपंचायतपासून तर महानगरपालिकेपासून तर विधानसभेपर्यंत लोकसभेपर्यंत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी तृतीयपंथी या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आज जो भारतीय संविधान सन्मान दिवसाचा जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे, या आयोजित कार्यक्रमाला आम्ही अकोला जिल्ह्यामधून शहरामधून तमाम हजारो लोक या शहरामध्ये अकोल्यामधून इथं उपस्थित झालेलो आहे. आणि साहेबांनी संपूर्ण जे हक दिले या देशामध्ये, संपूर्ण देशामधले या अकोला मधून संपूर्ण महाराष्ट्रामधून संपूर्ण देशामधून आज आम्ही आजूबाजूने फिरत आहोत. त्या महाराष्ट्रामधून नव्हे तर संपूर्ण या देशामधून आज इथं शेकडो कार्यकर्त्यांची, लाखो कार्यकर्त्यांची इथं ये जा चालू झालेला आहे. साहेबांचं मार्गदर्शन करण्याकरता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जर आम्ही सर्व बहुजन वर्ग पाहत असतील, सर्व बौद्ध मंडळी पाहत असतील, सर्व जाती धर्माचे लोक जर पाहत असतील, 18 वगैरे जातीचे सर्व कार्यकर्ता जर पाहत असतील, तर बाबासाहेबांनंतर तर आम्ही पाहतो तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांना पाहतो. आणि साहेब आम्हाला ज्या वेळेस समाजाच्या हितावरती, भारतीय संविधानाचे प्रती, या देश वाचवण्यासाठी, समतावादी लोकांसाठी, या देशाच्या हितासाठी ज्या वेळेस साहेब हाक देतील, आम्ही त्यांच्या पाठीशी ताकदीनिशी उभं राहू आणि तळागाळातील कार्यकर्ते सुद्धा आम्ही साहेबांच्या पाठीशी राहू. एवढंच आज प्रसंगी बोलतो, इथंच थांबतो. जय संविधान, जय भीम. आपण या ठिकाणी पाहिलं, वंचित बहुजन आघाडी ही सर्व धर्म समभाव पाळणारी वंचित बहुजन आघाडी आणि सर्व धर्माच्या पाठीमागे उभं राहणारी सत्तेमध्ये असलेल्या प्रस्थापितांनी कोणत्याही तळागाळातील समाजाला संधी दिलेली नाहीये. पण याच माध्यमातून सांगण्याचा असा उद्देश आहे की मनोहर बनसोड आपल्यासोबत जोडले गेले होते पूर्व अकोलामधून. त्याचबरोबर आपल्यासोबत संवाद साधणार आहेत गोपालभाऊ ढोरे, हेही आता पूर्व पश्चिम अकोल्यामधून आलेले आहेत. चौथा सर्कल अकोल्यामधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. गोपालभाऊ ढोरे आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नेमकी त्यांची काय भूमिका असणार आहे. आज अकोला पॅटर्न जे बाळासाहेबांनी उभारलं, त्या अकोला पॅटर्नतून 11 जातीला, सर्व धर्माला, सर्व म्हणजे जातीले सामान्य लोकांनी जर न्याय दिला असेल तर फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना दिला. आज अकोला जिल्ह्यात जर विचार केला तर कोणीही नावी समाजाला तिकीट देऊ शकत नाही. तर फक्त त्यांचे जे 20 मतं होते तर त्यांना नावी समाजाला आशेगाव सर्कलमधून त्यांनी तिकीट दिलं. फक्त आमची आशेगावची 13 मतानं सीट पराभूत झाली. तर अशा टाकूनकार, भोई, तेली समाज असं जेवढा कुंभी, मराठा एवढ्या समाजाने सर्व साहेबांनी न्याय दिला. आणि साहेबाची भूमिका स्पष्ट आहे की सर्व जातीला घेऊन चालण्याचा विचार हे साहेबाच्या मनात आहे. अकोल्यातून जर एवढे लोक बहुसंख्येनं हजारो लोकांना जर आज संविधान सभेचं फक्त साहेबांना एक आवाजच असलं
की आपले जर माहीत म्हणजे अकोल्यात संविधान सभा आहे तर अकोल्यातून लाखो संख्येनं लोक इथं उपस्थित झाले, त्याबद्दल आम्ही साहेबाचे आभारी आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. या ठिकाणी असं कळतंय की 18 पगड जातीला न्याय देण्याचं काम हे प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर करत आहेत आणि संबंध सर्वधर्म समभाव पाळणाऱ्या सर्व नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहायचंय. या संदर्भामध्ये त्यांनी आपलं मत मांडलंय.